तर मंडळींनो कशा आहेत परत असाल परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये एज ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर भावना कशा असाल तुम्ही ठीक चांगले असाल. चांगलं तर कोण नसतेच कारण की सगळं लाईफ झंड झालेली असते सगळ्यांची. असं नसते कोणाची चांगली असते म्हणून प्रत्येकाच्या लाईफमध्ये टेन्शन असतेच. तर भावना असू द्या टेन्शन आपण साईडला ठेवून देऊ. तर आपण आपल्या ब्लॉगवर जाऊ. तर भावना इंटरेस्टिंग आजचा ब्लॉग भारीच आहे. मी जे ब्लॉग बनवतो ते असं विचारून कुठलं विचार डोक्यात घेऊन बनवत नाही. म्हणजे जे आपण ऑनलाईन चालतो ना तसं ऑनलाईन चालायचं कधी पण. त्या डोक्यात विचारून ब्लॉग बनवायचा असं तसं काहीच नाही. जे मनात येईल आता काल फिरायला गेलो तर माझे ब्लॉग बघू शकले तुम्ही. तर फिरायला गेलो तर प्लॅन दुसरेच होतात पण ॲटोमॅटिक प्लॅन चेंज होतात. डायरेक्ट म्हणजे पोपटच होऊन जाते प्लॅनचा. कुठे पण ब्लॉगचा असो काय असो फिरायचं असो काय असो टोटली चेंज होऊन जाते. तर आजचं तर माहीतच हो मला ब्लॉग कसा होणार आहे कसा नाही त्याचं काही सांगत नाही ब्लॉग होणार कुठला आहे. ठीक आहे चला मित्रांनो परत भेटतो तुम्हाला. आवडं माझं इंट्रोडक्शन आवडलं तर ठीक आहे. तर ब्लॉग बघू आपण. गाईज खरं लाईफ म्हणलं नाही आपली लाईफ दाखवते नाही कशी असते तुझ्यांची अशी लाईफ असते भारी आहे म्हणे. खरंच यार तुझी लाईफ भारी आहे. मस्त आपलं पिल्लू घेऊन समजा पाहिजे पाय काढता याच्यावरून. तुला पाय काढ म्हणलं कळतं का? पाय काढ. हाय तू काय बघायला लागली अशी? तू काय बघते? घर होतं त्याच्याजवळ जाऊन बस येतात बस. तर मित्रांनो कोणी काही लवर असतात तसं तर आपण चाय लवर आहे. तर आताचे वाजलेले 4 ॲक्च्युली 4च वाजलेले आहेत. 4 वाजले तरी आम्ही चाय पितो कारण की मला चाय पण आवडतं खूप प्यायला. कोणी असते लवर तसा मी तर चाय लवर आहे कारण की माझी गोष्ट सांगतोय. ठीक आहे कोणी असेल तर चाय लवर तर या चाय प्यायला माझ्याकडून फ्री. पप्पा खूप भारी चहा बनवतात माझे. मित्रांनो परत दिसलोय आमचा गाडीवर बसून चाकणला. फायनली जातोयच खरंच. आणि आमच्याला घेऊ का आण्या नको ना तुला? ऍक्च्युली त्याची प्रायव्हसी आहे म्हणून त्याला घेत नाहीये. काय इथं चल दिसला आण्या तू दिसला खरंच. गाडी नीट चालव. अनिल आमच्या अनिल भाऊला घेत नाही तरी थोडीशी प्रायव्हसी आहे म्हणून थोड्या आण्या भाऊला सलामत ठेवलंय. खूप भूक लागली तर कोकाटे वडापाव. काय रे कोकाटे वडापाव गाड्याला गरम आहे काय त्याच्या उपर 3 जोगडे घेतले 3 जोगडे महिन्यात कसं करून टाकली तिने. गेलो पर गरम चांगलं गरम वडापाव. गाडीचं पंक्चर. याने हे बघ ना खेळा इथं. याने बघ एवढा खेळ घुसलाय पंक्चर होता. ठोक टाकलाय तो कोणतरी मायचा भूक काय करणार गाडीत काय घालणार कोणाच्या. एवढं खेळा अरे एवढा खिळा गाडीमध्ये तुझ्या 2 पंक्चर आहेत का?
2 आहेत का? हे पंक्चर कधी काढलं? मी पंक्चर नाही काढलं आजपर्यंत गाडीचं. अरे आता काढलंय. हा खिळा काढलाय. कुठले काय त्याच्यात खिळ आहे का? बारीक काहीतरी आहे का? हे काढून टाक. टाक काढून टाक. काय करायचं मग काय काय सोन्याची गाडी घेत नव्हतं, घेतली तर अशी घेतली की माहिती खिळा. हा पण खिळा. आई शपथ आण्यात 2-2 खिळे. जाणून टोकले ते गाडी 2-2 खिळे एवढे. बस जितना भी पंक्चर होगा ना देख देख और देख देखा है क्या और नहीं ना. सुनना, दोन पीछे का भी ब्रेक जाम हो रहा है और वो आगे का भी जाम हो रहा है. ब्रेकचं काय बघतो. त्या गाडीमध्ये 2 खिळे निघाले माहितीये का. 2 खिळे. बहुत जाम हो रहा है ना तिथे जाम और पीछे का भी जाम हो रहा है तो लेकर क्या है काही त्याच्या गाडीमध्ये 2 खिळे निघाले. आणि 2 पंक्चर 2 खिळे तुझ्या गाडीत. हे गाईज नमस्ते. तर आम्ही चाललो आता ओपीडीला. त्या डॉक्टर साहेब इथे बसलेले आहेत. डॉक्टर साहेब आणि हा कॅमेरामॅन इथं बसलेला आहे. तर आम्ही चाललोय ओपीडीचं शूट करायला 3 जण. तर ओपीडी कशी असणार लागणार कारण की डॉक्टर साहेबाचं हे दवाखाना आहे. डॉक्टर चाललेत. चला डायरेक्ट भेटू आपण ओपीडीला भेटतो. चांगलंच आहे ना. डिझेल घेतो टाकून थोडस. गाडी नेली होती पुण्यात 2 दिवस आणि तर गाईज तुम्ही बघू शकता चाकांची ट्रॉफिक तर आपली लयच असते. कारण की ट्रॉफिक पण बघू शकता तुम्ही. आम्हाला इथून यायला कम से कम अर्धा घंटा लागलायच. अर्धा तास लागलाय. तर माझ्यासोबत आहेत डॉक्टर साहेब पण आहेत. तर आम्ही त्यांच्या क्लिनिक चाललोय प्रसाद आणि क्लिनिक. आणि पाठीमागे आम्ही शूटर घेतला एक. शूटर कुठला कॅमेरामॅन मला तो बसलाय. तर आम्ही चाललोय आता जातोय तिथं डायरेक्ट. तुम्हाला प्रसाद आणि क्लिनिक कशी बसतात कारण की आमचे डॉक्टर साहेब आहेत ते त्याच्याकडे पण सुविधा उपलब्ध आहेत. तर माझे व्हिडिओ बघत असाल ना डॉक्टर साहेबांना भेट देऊ शकता तुम्ही. तुमचं डॉक्टर साहेब तुमचं कुठलं क्लिनिक आहे. प्रसादान क्लिनिक आहे. प्रसाद आणि क्लिनिक आहे काही त्यांचं. प्रसादान क्लिनिक आहे. त्या ठिकाणी आपलं आपण इनफर्टिलिटी मेल आणि फिमेल इनफर्टिलिटीवरती ट्रीटमेंट करत असतो. काही त्यांचं प्रसाद आणि क्लिनिक आहे आणि मेल आणि फिमेल इन्फॉर्मिलिटी पण त्यांच्यासाठी सुविधा आहे. तसं प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्यासाठी आपण ट्रीटमेंट करतो. हां अजून स्त्री पुरुष वंध्यत्व चिकित्सा करतो. हां त्याचबरोबर किडनी स्टोन हां आणि त्वचा रोगावरती आयुर्वेदिक पद्धतीने विलाज करतो. ठीक आहे गाईज मी तुम्हाला नाही का तिथे गेला सगळी डिटेल देईल डॉक्टर साहेबांची सगळी A to Z प्रकारे. तर डॉक्टर साहेबांचं क्लिनिक आहे तर आम्ही जाणार आहे आता सगळेजण. तर
तर तिथे गेला मी सगळी माहिती देईल तुम्हाला व्हिडिओद्वारे. आणि त्यांची एक जाहिरात एपिसोड आम्ही निर्माण करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ बघा. चला भेटू आपण डायरेक्ट क्लिनिकवर भेटतो. फायनली आम्ही क्लिनिकमध्ये आलोय. तर हा माझा भाऊ एडिटर. जर कुठले ऑर्डर गिटर पाहिजे असलं ना तर याला सांगायचा. डॉक्टर साहेब आतमध्ये गेलेत. आम्ही आलो त्यांचा इंट्रो करायला. ॲक्च्युली डॉक्टर साहेब तिथं बसले. त्यांचं हॉस्पिटल इथं पण आहे, बघू शकता. अरे विजय गेले ते आता आतमध्ये. चला भावना भेटतो तुम्हाला नंतर. भूक लागली. ट्रिपल राईस खाते. ते काय काय सांगितलं विजय तू? काय सांगितलंय? हा परत सांग ना. ट्रिपल राईस हाफ सांगितलंय. ते पण होत आहे तिथं. हॅलो गाईज, फायनली आम्ही चाललोय आता घरी. तर गाईज आता आमचा ब्लॉग इथंच एंड होणार आहे. टाटा बाय बाय.